नमस्कार. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री भक्तविजय कथासार. अध्याय 25. संत रोहिदास महाराज. श्री गणेशाय नमः. रोहिदास नावाचे एक चर्मकार महान विष्णुभक्त होते. ते प्रेमाने हरिभजन करायचे. नित्य नेमाने विष्णुपूजन करायचे. प्रपंच करूनही परोपकारी वृत्तीने ते राहायचे. वैष्णवांचीही सेवा करायचे आणि यात्रेकरूंचे जोडे शिवून द्यायचे. प्रातकाळी उठल्यावर आधी फराळ करणे, त्यानंतर स्नान व मग देवपूजा करणे असा त्यांचा नित्याचा क्रम होता. देवपूजा व ध्यान करताना भुकेमुळे मन विचलित होऊ नये म्हणून ते आधी अन्नरूपी प्राणाहुती द्यायचे. एके दिवशी ते देवपूजेची तयारी करीत होते. त्यांनी चामड्याच्या पात्रात पाणी भरून ठेवले व स्वतःला बसण्यासाठी चामड्याचे आसन अंथरले. त्यांची पूजेची उपकरणेही चामड्याचीच होती. तीही त्यांनी नीट मांडून ठेवली. त्यानंतर ते पूजेला बसले. तेवढ्यात एक ब्राह्मण पंचांग सांगण्यासाठी त्यांच्या घरी आला व तुळशी वृंदावनापाशी बसला. त्याने तो सर्व प्रकार दुरूनच पाहिला आणि मनोमन आश्चर्य करू लागला. त्याला पाहून रोहिदासांनी सत्वर उठून नमस्कार केला. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, अहो, चामड्याच्या आसनावर बसून देवपूजा केल्याने तुम्हाला काय फळ मिळणार? तसेच ज्याला विष्णू स्वरूप मानून आम्ही नित्य पूजन करतो त्या शाळीग्रामाला तुम्ही चामड्याच्या संबळीत ठेवता, हे मला काही योग्य वाटत नाही. तेव्हा संत रोहिदास म्हणाले, द्विजवर्य, या जगात चर्म त्वचा नाही अशी एक तरी वस्तू आहे का? तुम्ही हरिकीर्तनाच्या वेळी ढोल मृदुंग वाजवता, त्यालाही चामडे असतेच. गाईला चामडे असते, पण तिचे दूध पवित्र मानून तुम्ही देवाला अभिषेक करता. चामड्याच्या नगाऱ्याला चामड्याचेच हात वाजवतात, त्याचा ध्वनी चामड्याचेच कान ऐकतात. वेदोच्चार करणारी तुमची जिव्हा तीही चामड्याचीच, आणि मुखात अन्न घालणारे हात चामड्याचेच असतात. चर्मवेष्टीत अशा या देहमंदिरात आत्माराम विष्णू सुखाने राहतो. हे त्यांचे बोलणे ऐकून तो ब्राह्मण म्हणाला, तुम्ही तर ब्रह्मज्ञान सांगत आहात, पण एक गोष्ट लक्षात घ्या. जोपर्यंत देहात प्राण आहेत तोपर्यंत चामड्याला दोष नाही. प्राण निघून जाताच तेच चामडे अमंगल आणि घाणेरडे होते. त्यावर रोहिदास म्हणाले, सर्वव्यापी निष्कलंक परमेश्वर सर्वत्र भरून राहिलेला आहे. तेथे हे पवित्र ते अपवित्र असा भेदच नाही. रजस्वलेल्या रक्तात पुरुषाचे रेत पडून शरीराची निर्मिती होते. ते इतके अमंगल असूनही तुम्ही फक्त त्याच्या जन्ममृत्यूसमयी अशौच पाळता आणि इतर वेळी ते शुद्ध आहे असे समजता. हे कसे? तेव्हा ब्राह्मणाला काय बोलावे तेच सुचेना. तो म्हणाला, शाळीग्राम अतिशय उत्तम असतो म्हणून चर्मकारांनी त्याला पूजू नये. त्याचे पूजन केल्यास त्यांना दोष लागतो. ते ऐकून रोहिदास म्हणाले, मग शाळीग्रामाची पूजा कोणी करावी ते तरी मला सांगा. यावर तो ब्राह्मण म्हणाला, देवांमध्ये श्रीहरी श्रेष्ठ आहेत आणि चतुर्वर्णांमध्ये आम्ही ब्राह्मण श्रेष्ठ आहोत. अर्थात ज्यांना यज्ञोपवीताचा अधिकार आहे त्यांनीच विष्णू पूजन करावे. तेव्हा तसे असेल तर मीही माझे यज्ञोपवीत दाखवतो असे म्हणून संत रोहिदासांनी हातामध्ये रापी घेऊन आपली छाती व पोट चिरले आणि आतील
सूक्ष्म रूपातील यज्ञोपवीत त्याला दाखवले. ते पाहून तो ब्राह्मण फारच आश्चर्यचकित झाला व म्हणाला, मी अविचाराने वाद घालून तुम्हाला जो त्रास दिला त्याबद्दल मला क्षमा करा. तुम्ही महान विष्णू भक्त आहात आणि या भक्तीनेच तुमची कीर्ती वाढणार आहे. मी अधिक काय सांगू. तुम्ही शाळीग्रामाची जशी पूजा करता तशीच यापुढेही करीत जा. त्यानंतर तो ब्राह्मण आपल्या घरी गेला आणि त्वचा पूर्ववत करून रोहिदासही आपल्या देवपूजेत मग्न झाले. अध्याय 25 समाप्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.